नमस्कार मंडळी. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं गेलेलं आहे आणि त्यावर चर्चा सुरू झालेली आहे. हे विधेयक संमत होईल की न संमत होईल याबद्दल देखील लोकांमध्ये चर्चा आहे. माझी माहिती अशी आहे की ही विधेयक पूर्ण बहुमताने संमत होईल. पण यदा कदाचित जर हे विधेयक संमत झाले नाही तर काय? मंडळी, भाजपकडे संपूर्ण बहुमत नाहीये. त्यांच्याकडे 242 खासदार आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन पक्षांच्या तुबड्यांवर म्हणू आपण हे सरकार चाललेलं आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे भरवशाचे नाहीये. या दोघांनाही सेक्युलरिझमचा किडा चावलेला आहे आणि त्यामुळे ऐन वेळेस ते काय भूमिका घेतील हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यातच वक्फ बोर्डाच्या या सुधारणा विधेयकाला देशभरातल्या बहुसंख्य मुस्लिमांनी पाठिंबा नाकारलेला आहे. ते त्याच्या विरोधात आहेत. अशा वेळेस नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू हे मुस्लिमांना दुखवू इच्छितील का? हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत एक धाकधूक असणारच आहे की हे विधेयक संमत होईल की न संमत होईल. जशी तुम्हाला आम्हाला ही धाकधूक आहे तशीच धाकधूक नरेंद्र मोदी, अमित शाह या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनाही असणार आहे. आणि त्याचा विचार भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केला नसेल का? तर 100%. कारण भाजप पुढच्या 25 वर्षाचा विचार करतो. त्यामुळे हे विधेयक जर लोकसभेत संमत झालं नाही तर काय करायचं याचा विचार मोदी शाह यांनी निश्चितच केला असेल. इमॅजिन करू की हे विधेयक लोकसभेमध्ये संमत झालं नाही तर तो सरकारचा एक पराभव असू शकतो. आणि असा पराभव हा अर्थातच मोदी शहा यांच्या जिवारी लागू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्याच्या जिवारी लागू शकतो. अशा वेळेस एक शक्यता, मोठी शक्यता ती नाकारता येत नाही. मोदी हे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि ते देशात मध्यावधी निवडणुका लावू शकतात. ही सगळ्यात मोठी शक्यता मला वाटते. मोदी यांच्याकडे म्हणजे भाजपकडे संपूर्ण बहुमत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही याची खंत मोदींना आहे, भाजपलाही आहे. काही महिने, वर्ष, एखाद वर्ष भाजपने आघाडीचं सरकार म्हणून केंद्रात काम केलेलं आहे. पण त्याच्या अगोदर 2 टर्म भाजपने स्वबळावर बहुमत मिळवून आपल्याला हवा तो अजेंडा पुढे राबवलेला आहे. आता तशी परिस्थिती नाहीये आणि त्यामुळे भाजपचे नेते अगदी मोदी शहा हे देखील काहीसे नाराज आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुका प्रामुख्याने महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळालं. दिल्ली पण विसरता येणार नाही. इथे भाजपला बहुमत मिळालं आणि भाजपची एक लाट किंवा हिंदुत्वाची एक लाट आहे हे पुन्हा सिद्ध झालं. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये काहीसा उदासीन असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याने पुन्हा या 4 राज्यांमध्ये चांगलं काम केलं आणि त्याचा परिणाम भाजपला बहुमत मिळाल्यामध्ये दिसला. मंडळी, आता जर मोदींनी देशावर मध्यावधी निवडणुका लादल्या किंवा राजीनामा दिला तर परिस्थिती अशी आहे की विरोधकांकडे बहुमत नाहीये. विरोधक पुन्हा सरकार स्थापन करू शकत नाहीत. अशा वेळेस देशामध्ये मध्यावधी निवडणुका लावण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि अशा मध्यावधी निवडणुका लावल्या तर भाजप हा
लोकांपर्यंत जाऊन आम्हाला काम करू दिलं नाही असं गाऱ्हाणं मांडू शकतो. त्याचप्रमाणे संघाच्या मदतीने जसं विधानसभेमध्ये काम करण्यात आलं तसं काम देशभरात होऊ शकतं आणि पुन्हा भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकतं. आणि जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं तर अनेक अजेंडे जे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत ते भाजप पुढे रेटू शकते. जसं संपूर्ण बहुमत होतं त्यावेळेस ट्रिपल तलाक रद्द केलं, काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं, असे राम मंदिर उभारलं, असे अनेक मुद्दे आहेत की जे आज स्पष्ट बहुमतामुळे अडू शकतात. ते मुद्दे संपूर्ण बहुमताने पुढे रेटले जाऊ शकतात आणि त्या अर्थाने भाजप प्रयत्न करू शकते. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात गेले होते. तिथे त्यांनी मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. तब्बल 11 वर्षानंतर मोदी हे नागपूरला गेले होते, संघाच्या मुख्यालयात गेले होते. त्या बैठकीमध्ये अशी चर्चा झाली असू शकते का मित्रांनो, की जर वक्फ सुधारणा विधेयक हे मंजूर झालं नाही तर आम्ही सरकार पाडू आणि मग पुन्हा मध्यावधी निवडणुका घेऊ, त्यात संघाचा पाठिंबा असेल का? यासाठी तर ही चर्चा झाली नसेल. मंडळी, शक्यता नाकारता येत नाही. यातून दोन गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या साध्य होऊ शकतात आणि त्या म्हणजे भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळू शकते आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे विरोधक नो मोर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदू निष्क्रिय राहिला, काहीसा उदासीन राहिला, त्याचा फटका भाजपला बसलेला आहे आणि हे त्या हिंदू मतदारालाही कळतंय. त्याला पुन्हा एक संधी हवी आहे की भाजपला स्पष्ट बहुमत देण्याची आणि ती संधी पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्या तर सहज उपलब्ध होऊ शकते. आणि त्यामुळे हे विधेयक जे वक्फ सुधारणा विधेयक जर नामंजूर झालं, मंजूर होऊ शकलं नाही, तर देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. मंडळी, आपल्याला काय वाटतं कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. तुर्तास मी इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.